नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर रात्री येऊन आपण इथं 5:30 वाजता झोपलेलो नागपूरच्या पुढं आणि भंडाऱ्याच्या अलीकडं. आंघोळ वगैरे केली, मस्तपैकी टकाटक झालो आणि निघलो. अजून एक गाडी आहे सोबत, आपली मुंबईचीच आहे. तर चालू झाला प्रवास कलकत्ता दिशेनं. उद्या आपल्याला सकाळी पोहोचायचं 24 तास. अजून इथून 1000 किलोमीटर आहे रेटिंग. जाते डिगी 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 गेलं तरी सकाळपर्यंत पोहोचते. तर चला, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर करूया नवीन अशा दिवसाला, नवीन अशा व्हिडिओला सुरुवात. तर झाले सुरुवात. भंडारा रोडला लागलोय बघा. भंडारा इथून राहिलाय 50 किलोमीटर. तर पहिला घेऊया ज्योतिबाचा आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, जय श्री महाकाल, हर हर महादेव. आणि आता निघू झाप झाप. गरम असलं होतं ना भाई, सकाळ सकाळ आंघोळ केली तरी एवढं गरम होतं. बेकार बेकार. अजून लय लांब निघा, अजून 1000 किलोमीटर वाढायचे. त्याला आता सोबत एक गाडी आहे, त्यामुळे काही विषय नाही. जाऊ टाइमपास. सोबत गाडी असली की टाइमपास होतो. टाइमपास करणार नाही, आपल्याला पोहोचायचं त्यामुळं. चला भावना, नुकत्या गरम वापा येते त्या नागपूरमध्ये. बाबा बाबा, आता वाजलेत बरोबर 10 वाजता. असल्या गरम वापा येतात का नाही, काच उघडायची इच्छा होईना. आंघोळ केल्यामुळे जरा गारवा आहे माझ्याकडं, नाहीतर लय गरम होतंय राव, बेकार. असल्या गरमीत आता गाडी रेमसायची दिवसभर. रात्री तिला आता सकाळी 5 वाजता 5:30 वाजता थांबवली होती. 3 तास फक्त आराम भेटलाय 24 तासात. नाहीतर कंटिन्यू आता रिपीट, परत 24 तास रिपीट आहे आता तिला. रात्री गरम गरम, एवढी गरम झालेली वापाच येत होते तिच्यात कंटिन्यू चालू. आणि इकडं गरम होती हो गाडी ऑटोमॅटिक. ह्या लेलरच्या गाडीला गरमीचं एवढं काय नाही बाकी, पण गाडी तर गरम होती राव. वापा येते इथनं मधनं, गरम हवा येते. इंजिनवर बसतो ना आपण, त्यामुळे सरळ आपण पण गरम होतो. त्यामुळं उन्हाळा लागायची भारी आहे राव. चला भंडारा वगैरे पास करू मस्तपैकी. नाश्ता वगैरे काय केला नाही, कारण परत म्हणलं भूक लागायची नाही पुढं नाश्ता केला तर. मस्तपैकी जेवणच करू पुढं कुठेतरी, आणि मग बॉर्डर वगैरे क्रॉस करू. भावना, आपण पोहोचलोय देवरी, म्हणजे महाराष्ट्र बॉर्डर. आता हे गाव पास केलं की पुढं महाराष्ट्र संपतोय आणि छत्तीसगड स्टार्ट होतंय. बॉर्डर लागते पहिली, बॉर्डर क्रॉस करू आणि मग छत्तीसगडमध्ये एंट्री मारू. तत्पूर्वी बॉर्डरला थांबून टिप्पी काढू, महत्वाची टिप्पी काढायची. कारण त्या नागपूर बॉर्डरला नेटवर्क नाही, इथंच काढतो आणि मग जातो पुढं. किंवा पुढं गेलं तरी निघते, काय विषय नाही. पुढं जाऊन काढू. बॉर्डर क्रॉस करून चेकपोस्टच्या तिथं थांबून टिप्पी काढू. तर चला पहिली महाराष्ट्र बॉर्डर पास करू. जाऊ ना, महाराष्ट्र बॉर्डरला पोहोचलोय. मोकळीच आहे बॉर्डर अख्खी, बरं झालं. चला झप करणं, बॉर्डर पास करू आणि पलीकडे जाऊ. पलीकडे तात्या उभा आहेत सगळ्या. चला बॉर्डर पास करून घेऊ. वजन किती येते बघू आपण. 2220 आलंय, 2220. चला बॉर्डर पास झालेली आहे. आपला काल आपल्या ग्रुप मेंबरचा वाद झाला होता बॉर्डरला, त्याशी बोलत बसलो. नाव बिव काढलं त्या कार्यकर्त्याचं, तर असं असं आहे बोललं. त्यांना सगळ्याच्याकडून होतात चुका, काय विषय नाही. पण ते शिव्या बिव्या दिल्यामुळे जरा लफडा झाला. ते व्हिडिओ आज येतील पोरांचे. तर चला काय विषय नाही. झाले बॉर्डर पास आणि आपण वाघानं मारल्या छत्तीसगडमध्ये डायरेक्ट एंट्री. बागा टॉपचा विषय. आता छत्तीसगडची टिप्पी काढूया, नाही तर घोटाळा होईल. भावनो, असलं खतरनाक गरम होतंय का नाही, लय टेम्परेचर आहे. आता मला वाटतंय रायपूर बिपूर तर ह्याच्या डबल असेल, एवढी गरमी आहे इकडं. बाग झाडं सुद्धा कराबल्यात, काय राहिलेलं नाही. आंघोळ केल्यामुळे मला जरा फ्रेश वाटते, पण लय गरमी आहे. पण कंटिन्यू एसी चालू आहे बरं का शेड आपली. एसी जर नसली तर आगा गा 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 उन्हाळ्या लागतील. उन्हाळं हसली बारी बेकार आहे. त्यामुळं इकडे येताना त्या टायमेला विचार करूनच यायचं. लय गरमी राव इकडं. हे ओडिसा, ही लय गरमी असते इकडं. गाडी तर एवढी हिट होत्या का नाही. मला एकदा पाणी चेक करावं लागणार आहे गाडीचं. लय दिवस झालं पाणी चेक केलेलं नाही मी. सकाळी बघायचं म्हणलं ते लक्षातच नाही. बघू सकाळी आता थांबलो ना कुठं, पाणी वगैरे चेक करू गाडीतलं. कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, ओव्हरफुल होऊन जातं पाणी निघून. चला झालोय मारली छत्तीसगडमध्ये एंट्री. टीपीपी काढू आणि मग निघू. जेवायचं बघू पहिलं, कारण वाजत 12. बघू पुढं. असा जंगलातनं प्रवास असला का नाही भारी वाटतं, पण इकडं गरमच लय राव. कसं आहे जंगल बघा, सगळं करपिवलंय. झाडाची पानं गेलेली गळून.
काय राहिलेलं नाही सागवानात. बघा की कसली गरमी असेल विचार करा. कंटिन्यू एसी बटन सुद्धा बंद करूच वाटत नाही. नाहीतर मोबाईल हिट होते असलं ना, कॅमेरा चालू केला की मोबाईल किती हिट होत. आयफोनला हिट होतो पहिला. आणि त्यात आपण पाण्यात बिण्यात भिजवतो, व्हिडिओ काढायला पाण्यात बुडवतो मोबाईल, त्यामुळे आणखीन हिट होतो. तर बघू शकता कसलं खतरनाक जळलंय सगळं. रोड तर टापोडाप आहे, काही विषय नाही. झालाय आता, कुठंच खराब नाही. बांद्राच्या तिथं होता तो खराब, तो पण टापोडाप झालाय. आता आपल्याला खट्ट आहे. अजून रनिंग आपला असेल मिनिमम 800 किलोमीटर. सकाळी पोहोचायचं आपल्याला, पोहोचतोय आरामात, काही विषय नाही. रातभर आज आणखीन रात हाणायला लागणार आहे नाईट, तेव्हा कुठं पोहोचन. चला पहिले आता पुढे कुठं थांबून टिपी काढू, कारण इथं नेटवर्क नाही आहे. चला भाऊनं दोन्ही गाड्यांची टिपी काढून घेतली. छत्तीसगड बॉर्डरच्या अलीकडे आहे. 1 वाजलाय. पुढे जाऊ राजस्थानी धाबा येणार राईट साईडला, तिथे जेवण करू आणि मग निघू. दोन्ही गाड्यांची टिप्या काढल्यात. आता छत्तीसगडमध्ये बॉर्डर, आता पुढं बॅरियर लागेल. एंट्री देऊन बाहेरनं टाकून निघून जाऊ. चलो निघालते. आलेले आहे छत्तीसगड बॉर्डर. चला एंट्री देऊन कल्टी मारू. बॉर्डरला लाईन बघू शकता कसली आहे. तिकडं मगजमारी करत बसलो असतो, एंट्री द्यायची नाही काय द्यायची नाही, तर त्यानं लावलं असतं. आपलं बाहेरनं टाकली, टेन्शन नाही. 100 गेलं, वादावाद नाही काय नाही. चांगल्या प्रमाणात 2 गाड्या त्या दोन्ही सोडल्या 100 घेऊन, काय विषय ना. तर चला मारले दाबा छत्तीसगड मध्ये एंट्री वाघानं. 1:30 वाजले, भूक लागल्या, जेवायला थांबलोय. मस्तपैकी जेवण करू आणि मग निघू. पाहुणं मस्तपैकी जेवण झालं. दणका विषय, पनीर मसाला, रोट्या, निभार जेवलो आणि आता निघूया. असलं गरम होतं ना राव, गाडी उघडून ठेवली बघा, गरम होतंय त्यामुळं. ही त्या दादांची गाडी, ही पण चालली आपल्या कलकत्त्याला, सोबतच आहे. आता त्यांचा परवा दिवशी खाली करायचं आहे, त्यांचं अपॉइंटमेंट आहे आणि आपलं उद्या करायचं, त्यामुळे आपण सानाड जाणार आहे. टाइमपास काही केलेलं नाही, व्हिडिओ एडिटिंगला पण थांबलो नाही, उद्यापासून टाकायला येतील. त्यामुळे आज म्हणलं काय टाइमपास करायला नको. चला निघूया. झालं जेवण ओके मध्ये. रायपूर वगैरे घेऊ पास करून. आता पोलीसवाले RTO दमवून. चलो बघा एवढे मोठे मोठे कूलर ठेवलेत, कारण इकडं गरमीच तेवढं आहे भाऊ, सहनच होत नाही. केवढे कूलर आहेत बघा. अख्खा 10 कवर होते 3 कूलरमध्ये, गार हवा येते जेवताना. भाऊन टेम्परेचर बघा 41 टेम्परेचर आहे. कसली गरमी असेल विचार करा. लय बेकार, लय लय लय. असल्या उन्हाच्या झळा लागतात ना. एसीत आहे म्हणून काय वाटतं ना, एसी बीसी नसती तर गा 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 लय बेकार. हो 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 लगेच. आणि मोबाईल हिट होत्यात, दोन्ही पण गरम होत्यात, सारखे एसीला लावायला लागतात. एसी आहे म्हणून मोबाईल चालतो, नाही तर मोबाईल तर काय घंटा चालतो. आयफोन तर एवढा हिट होतोय डायरेक्ट, त्याच्यात हेच येतंय की टेम्परेचर फुल तुमचं हे झालंय म्हणून, हिट झालंय म्हणून. असला लफडा आहे. चला आता रायपूर राहिले 90 किलोमीटर. जाण हानू रायपूर. बघू मग आता कुठं सावली भेटली तर थांबू तासभर, मग निघू. भावना दुर्ग बायपासला पोहोचले. असली गरमी आहे ना, एसीवर पाणी सुद्धा गार करायला लागते बघा, एवढं गरम होते. बेकार बेकार. पाणी पिल्याशिवाय काय ताण भागना झाले. पाणी लागतेच टाइम टू टाइम. चला पहिलं रायपूर पास करून घेऊ. स्वागत है भिलाई में. भिलाई पहुंच गए, भिलाई. सिग्नल सिग्नल सिग्नल. RTOला थांबलो नाही दोन्ही पण. पोलीसवाला काय अजून तर कोण आडवा नाही. RTOच आहे ती इथं. आता पुढच्या टोल नाक्यावर एक, त्याच्या पुढच्या टोल नाक्यावर असं 2 असतील RTO आणि मध्ये आधी कुठं पोलीसवाले. बाकी कोणाला थांबतच नसतं. उन्हाचा असल्या काय थांबताय राव, लय बाय. त्यात मला RTO थांबलाय असल्या उन्हात बरं का. त्याला ऊन ताण काहीच नाही, नुकतं छपाय हे पाहिजे. लय भांगार आहे इथं ही सिस्टम. रायपूरला पोहोचले. हा लेपला गेला ट्रान्सपोर्ट नगरला आणि सरळ चालला सरायपल्लीला. आरंग सरायपल्ली. झालं बाबा एकदाच रायपूर बाजारात. एक टोल नाका एवढा क्रॉस झाला की मग काय वाटत नाही. सान सणाना फेरीलेली गाडी चालते. काय विषय झारडा इकडचा. रोड एकदम क्लास आहेत बरं का छत्तीसगडमध्ये पण.
कुठं कुठे जंगली एरियात नक्षलवादी एरियात खराब आहेत, बाकी इकडे टापोट टाप रोड आहे. तो चलो चलते हैं. या जंगलात एवढ्या वेळा आलोय बरं का, कधी सुद्धा कुठला प्राणी दिसला नाही अजून. एवढं घनदाट जंगल आहे का नाही, लय खतरनाक आहे. आरणच्या पुढे जंगल लागते, लय मोठं, म्हणजे वाघाचं अभयारण्यासारखं आहे ते. खतरनाक घनदाट आहे एकदम, फॉरेस्ट आहे सगळं अख्खं. कधी अजून प्राणी कुठला दिसलेलाच नाही. आणि जाळ्या मारल्यात बरं सगळ्या जंगलाच्या साईडने, एखादा यायला नको म्हणून. मंदिर वगैरे इथं ह्याचं आहे मोठं, देवीचं मंदिर आहे पुढं मोठं, जंगलातच आहे, खतरनाक. आणि महादेवाचं पण मंदिर आहे राईट साईडला. नादकोळा आहे का नाही जंगल, नाद्याबाद विषय. असं जंगलातनं प्रवास करायला भारी वाटतं बरं का, गाडी चालवायला एक नंबर वाटतं. गारगार. जरा आता ऊन कमी झालं बघा, रायपूर पास केलं का नाही, जरा गरम व्हायचं कमी झाले. आता AC चालू आहे तशी, त्यामुळे आपल्याला काय बाहेरचं काय, पण AC बंद केल्या केल्या बाहेरचं सगळं बेकार गरम हवं येणार, त्यामुळं काय AC बंद केली नाही, कंटिन्यू चालू आहे. तर चला आता आलो पुढं कुठं तर चहा घेऊ, कारण वाजले 4:30. कुठनं कुणाल पण आणाय, कुणालची पण गाडी घ्यायची. कुणाल कलकत्त्यावरून भरून चाललाय मुंबईला, त्याला पण भेटू रस्त्यात, मग देऊ. तर आपण पोचलो या आरंगच्या टोलवर, दंग टोल प्लाझा असं नाव आहे. टोल आहे ना काहीतरी 175 रुपयाचं आहे, आणि स्क्रीनला पण दाखवतो 175, आणि कटतो राव 284 रुपये. असला खेळ आहे, डबल टोल काटते ती. काय नक्की गोळा तुम्हाला दाखवतो बघा स्क्रीनवर आता किती कटतोय बघा. आता स्क्रीनवर किती दावतोय बघा, किती टोल आहे बघा. 185 आहे, 275 कट होणार. जो दावला किती दावला बघा, 185 दावला का नाही. आता तुम्हाला दाखवतो कट किती होते प्रॉपर दाखवतो. 250 रुपये कट होतो टोल, 285 रुपये जातोय. कटला लगेच येतो बघा मेसेज याचा. 65 रुपयावर अडकले वरता अजून. चला येईल मेसेज आला की तुम्हाला दाखवतो किती टोल कटलाय. चला पहिले चहा प्यायला थांबू येतं, मागची गाडी लयच मागं राहिली वाटतं. आपल्याला लय टाइमपास करून चालणार नाही, नाही तर उशीर होऊ शकतो. त्यामुळे चला चहा घेऊ इथं आणि कल्टी मारू लगेच. गाडीचा स्टॉप पण घेतलेला नाही, जीवन निघलोय तेव्हापासून चालूच आहे. आता डिझेल टाकाय थांबल तेवढंच. चला इथं आता साईडला घेऊ थोडंसं, वॉशरूमला वगैरे येऊ आणि मग निघू फ्रेश होऊन. या चहा प्यायला, चहा प्यायचं चाललंय. गरमीला गरमीचं मारते, त्यामुळे चहाच प्यायला लागते. चला चहा पिऊन लगेच निघू. ती गाडी आली तर आली, आता निघून जाऊ पुढं. चहा घेतला भावानं, फ्रेश झालो, आता निघूया. त्या गाडीची वाट बघितली 20 मिनिटं, काय अजून आलेली नाही गाडी. आणि तुम्हाला टोल दाखवतो बघा किती कटला. चहा घेतला भावानं, फ्रेश वगैरे झालो, त्या गाडीची वाट बघितली 20 मिनिटं झालं, अजून काय आलेली नाही. आणि तुम्हाला टोल दाखवतो बघा किती कटला बघा. टोल 290 टोल कटलाय. कसं करायचं सांगा बरं, असं 290 विरोध कटायला लागले. 185 दाखवतंय तिथं, 290 कट करते. त्या असली सगळी चोर आहे ती. 290 टोल मोठ्या गाडीचा आहे, तो कट आमचा केला. काय करायचं, असू द्या. इथनं एवढ्याच 1000 रुपये जाते ती, मला वाटतं छत्तीसगड पास करत तोपर्यंत. आणि परत तिथनं ते 4000 टोलच जातो कलकत्त्यापर्यंत. असा खेळ आहे सगळा. चला निघूया, अंधार पण पडलाय. निघून जाऊ पुढं. RT उभा असेल ओडिसाचा, त्या कुठला ते टोल नाका काहीतरी आहे नाव, ते लक्षात नाही आता. तो टोल नाका क्रॉस करून आपल्याला काय अडवत नाही, अडवलं तर आपण थांबत बी नाही. चला निघूया. डिझेल टाकाय थांबलोय, डिझेल टाकायचं चालू आहे बसनाच्या इथं. डिझेल टाकी फुल करू, गाडी जास्त किलोमीटर झालंय. हा फोन पे चला फुल करू. मालिक भेजी म्हणून डिझेल टाकलं, पण काहीतरी पंपवाल्यानं झोल केला, मध्येच लाईट घालवली डिझेल टाकताना. पहिला खडकलाच पंप वाटत होता मला, भारतचाच होता, पण मध्येच लाईट घालवली. डबल बिल दिलं बघा, पहिलं एक आणि दुसरं एक, 2 बिलं दिलं. काय झोल केला कोण असतं. डिझेल किती बसलं, 20, 30, 35 लिटर बसलं. चला निघूया.
कसा आहे वाक कांद भरून नवीन पिकअप मध्ये कर वाटोळ कर नवीन गाड्याचं वाटोळ हा असला खेळ आहे महिंद्राचा. पण आपण पोचलोय बरगडच्या टोलवर आणि इथं आपला भाऊ भेटला बघा काळीज कुणाल भाई. तर कलकत्त्यावरून चालला तो ह्याला मुंबईला आणि आपण चाललोय कलकत्त्याला. झाली भेट घेतो चहा पाणी करतो आणि निघतो लगेच. अजून दुसरी गाडी अजून येतच अर्धा तास झाला आम्ही टाइमपास करतो इथं तो अजून येतोय. बघू आता किती वाजता येतो. थांबलोय आता अर्धा तास घालवला तरी अजून येतेच मागणं गाडी. तर चला चहा पाणी करतो निघतो. 2 गाड्या आहेत बघा कलकत्त्यावरून आलेत. एकाची पुणा भरले आणि कोणाची पुढची विरो ती मुंबई भरले. मागचं ते भाईयाची याची इकडे भरले कुठं पुण्याला. चला गेले दोघं पण. आपली पण गाडी अजून पाठवून आलेली नाही. त्यांची गाडी आली की निघू आपण पुढे. तोपर्यंत टोलच्या पुढे स्टिंग वगैरे घेऊ. चला पाहून संबलपूरच्या अलीकडे पोहोचलोय आणि कंटाळा जाम आला. जेवणाचं टायमिंग झालंय पण कंटाळा आलाय जाम. उद्या सकाळी पोहोचायचं आपल्याला काय पण करून कलकत्त्याला. अजून भरपूर असं जवळजवळ 600 किलोमीटर असेल. कंटाळा आहे त्यामुळे हेल घेतलं एक. म्हणलं हेल हाणावं आणि त्याशिवाय म्हणलं एनर्जी यायचं कारण सकाळ जरनं थांबलेलो नाही कंटाळा आला जाम. चला हेल मारू आणि निघू. आता घाटातनं काय नेटवर्क वगैरे जाईल त्यामुळे मग टाइमपास पण काय होत नाही. चला देवीचं दर्शन घेऊ आणि कल्टी मारू. पुढं तर जाऊ जेवण करू. राजस्थानी आपला फिक्स अड्डा घाटाच्या पहिलं. ती गाडी अजून लई लेट येतात राहू ती त्यामुळे जरा लेट होते सगळं. चला बघू कसं होते. आता आपल्याला टोटल सगळा रस्ता असाच आहे. सिंगल आणि घाटाचा रस्ता आहे. मिनिमम 6 तासाचा रोड तर असाच राहणार आहे सिंगल रोड. कुठं कुठं 4 लाईन आहे. बाकी काम चालू आहे सगळं डायव्हर्शन वगैरे खड्डे बिड्डे आहेत त्यामुळे वेळ लागतो ह्या रनिंगला. हे रनिंग उरकत नाही. मिनिमम 12 तास जातात ह्या रनिंगला. तो चला आपण लवकरात लवकर जाण्याचा ट्राय करू. बघू कसं होतंय. आपल्याकडून जेवढे 100% होतील देता येतील तेवढं देऊ. आणि झोपलेलं नाही 3 दिवस झालं कम्फर्टेबल. म्हणजे जास्त वेळ झोपलेलो नाही. म्हणजे आपण झोपतो ना 8 तास झोपतोच मी झोपतो तर झोपलेलोच नाही. 3-4 तास झोपलोय 3 दिवस सलग. आजचा 3रा दिवस आहे. कालचा तिसरा दिवस आजचा आहे बरोबर. चला बघू आजची नाईट एवढी मारायच्या परत काय जाऊन झोपलं तरी चालतंय. म्हणून ती गाडी काय अजून आली नाही. आपण बंदुर्ग मंदिरला पोचलोय घाटाच्या खाली. हे मंदिर घ्या दर्शन. आता हातपाय धुतो दर्शन करून घेतो तोपर्यंत ती गाडी येते आणि मग निघू. आज काय जेवायचं प्लॅनिंग मला वाटत नाही होईल म्हणून कारण जेवलं की झोपणार 100% त्यामुळे मी जेवणारच नाही. हो कसं होते ते आल्यानंतर ठरवू. ते अजून गाडी लांब आहे 15-20 किलोमीटरचा गॅप आपलं. एवढी कशी काय मागं राहते सारखी काय माहिती. लय आळू चालतेच राहू. चला दर्शन घेऊ आणि मग बघू पुढचं. भावना मंदिर कसं बनवलं बघा खतरनाकमध्ये. कसं आहे त्याचं स्ट्रक्चर बघू शकता. काही नाही नाथखोळा. मागच्या वेळी दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये मी. आता पण बघा. चला आपण आता इथं आलो फ्रेश व्हायला. भाऊ पाणी भरते. हातपाय धुवू आणि दर्शन घेऊ. पाहून दर्शन घेऊन ती गाडी पण आली आणि निघलोय. आता लागतोय घाटाला. आला घाटात कुणी जंगलाला आग लावली का काय काहीतरी खेळ झालाय बाबा. आग लागली वरती सगळे जंगलात. बापरे थोडं जंगल आहे काही राव. लय मोठं जंगल आहे. वनवा लागलाय वनवा. तर चला आता घाट स्टार्ट झालाय. जास्त व्हिडिओ मारत नाही जाग्यावर कट आहेत. कुठे एखादी गाडी ब्रेकडाऊन असली तरी जाम लागतं त्यामुळे पटापट हा घाट पास करायचा कधी पण. म्हणून घाट चढून वरती आलोय. आपण रेग्युलर थांबतो त्या धाब्यावर थांबलो जेवायला. राजस्थानी धाबा बघू शकता. इंडियन पंपा शेजारी चौधरी राजस्थानी धाबा. ती गाडी अजून आली नाही राव. मागं राहिली इकडे. मागं का राहतात मला समजना झाले. वजन पण कमी आहे त्यांच्या गाडीत. का मागं राहतात काय माहिती. मी सनाडे येतोय 70-75. मला पोचायचं आहे अजून मिनिमम 800 किलोमीटर आहे. सॉरी 550 किलोमीटर आहे. तर चला मस्त असं जेवण करू काहीतरी आणि निघू. पाहुणं मस्तपैकी जेवण झालं. जेवण करून मारले कल्टी बघू शकता. आता येईल झोप तिथं झोपू नाहीतर पोचू. बघू कसं होईल तसं होईल.
शक्यतो झोपायचं नाही, नाईट मारून पोचू. किती पण काही पण करू गेलं तर 10-11 वाजणारच आहेत पोचायला. तासभर जरी पडून गेलो कुठं, जास्त झोपणार नाही. झोपलो की एकदा झोपलो की झोपलो, मग उठत नाही 4-5 तास. पण आलं झोप तर पडू 2 तास, काय विषय नाही. केंजरच्या अलीकडे हा असला रोड आहे, बघू शकता रोड कसला आहे. काय आहे? गुडगाभर खड्डा आहे ते गुडघ्यानं, सगळा दोरळाच बेकार. अजून केंजर यायचं आहे. केंजरचा घाट आता येईल पुढं 30-35 किलोमीटर राहिला असेल. घाट पास करू आणि थांबू. झोप यायला लागली आत्ताच, तोपर्यंत खराब रोड आला. बघू चला, तोंड वगैरे धुवू आणि निघू. मग केंजरचा घाट आपल्याला चालू झालाय बघा. एकदम जागेवर पेळ नाही त्या केंजरच्या घाटाला. असा आहे खात्रे व्ह्यू. आता यो घाट चढायला आहे आपल्याला फुल अख्खा. पुढे जाऊन उतरायचं मग डायरेक्ट केंजरला. मग परत चांगला रोड लागतो. परत कुठं खराब आहे. खराब रोड लागला की मोड जातोय बघा तेवढा. तर चला पटपाट येऊ आता केंजरचा गाड हाणू. अर्धा तास जाईल आपल्याला चढायला वरती. 4 लाईन आहे सगळी, फक्त जागेवर पेळ नाहीत. जागेवर गाडी किस निघतो गाडीचं वजन असलं. कसं आहे अरे नाथ खोळा. केंजर बोलते पब्लिक, केंजर. भाऊन केंजरला पोचलोय. मागची गाडी अजून मागच आहे, अर्धा तास लागेल त्यांना. झोप का आली नाही अजून, मगाशी आली होती गेली. आता फ्रेश आहे, कारण गार वारा लागतं एकदम थंड, त्यामुळं मस्त वाटतं. तर ती गाडी असतो तोपर्यंत पडतो, जरा कंबार्ट ढिसलं होईल आणि मग निघू. पण 4 वाजलेत, झोप काय आलेली नाही, पण त्यांना झोप आली. मग म्हणलं तासभर पडावं. 4 वाजलेत म्हणलं 5 वाजता उठून निघावं. तासभर पडी मारतो आणि कल्टी मारतो. काय असा पण उशीर झालाय. 8ला पोचायचं होतं, तिथं 10ला पोचते. 11 वाजतील, दुसरं काय होणार. चला परत रिबीटला उठल्यावर चला पडी मारू तासभर आणि मग निघू. नमस्कार भावानो, गुड मॉर्निंग. आईला उगाच झोपल्यामुळं गोळ झाला राव. तासभर म्हणून झोपायचं म्हणलं, 3 तास झोपलो. लेट झालंय पहिलंच. येडा 7 वाजले, आपल्याला पोचायचं होतं 8 वाजता. इथंच वाजले 7. 4 वाजता झोपलो होतो, 7 वाजता उठलो. ते पण टायरवाल्यानं उठवलं म्हणून उठलो, त्या दुकानापुढे लावली. तर चला आता लावले रिबीट. उशीरच झाला लय राव. आता एवढ्यात खडकपूरला असती गाडी, खडकपूर पास करून पुढं. पाऊस निबार झालाय सगळीकडे. इकडे सगळा चिखल करून टाकलाय. आणि 150 किलोमीटरचा पट्टा एवढा खराब आहे की नाही, लय बेकार. त्यामुळं लय वेळ 3-4 तास गेली एवढ्यात. एवढं 10 वाजले तर जामसोला बॉर्डरला पोहोचलोय आपण. ओडिशाची जामसोला बॉर्डर आहे आउटची. तर इथं पाणी वगैरे घ्यायचं आपल्याला. पाण्या बाटल्या भेटतात. पाणीच नाही गाडीत, बाटलं नाही. पाणी घेतो पहिलं, म्हणजे परत टेन्शन नाही राहत. चला घेऊ आणि निघू लगेच. ओडिशा बॉर्डर सोडली जामसोला आणि बंगालमध्ये मारली बघा एंट्री. आता डायरेक्ट डिझेल टाकू बॅरागोडाला, तसंच निघून जाऊ. डिझेल टाकी फुल करतोय, चालू आहे फुल करायची. इथं पण महाग आहे डिझेल. मला वाटलं बंगालमध्ये पोचलोय, हे झारखंडमध्ये मोडते. 93.42. चला फुल करून घेऊ. आपलं ऑलरेडी संपलेलंच होतं. फुल करून लगेच कल्टी मारू, फ्रेश होऊ, आश्रमला जाऊन लगेच निघू. मला मस्तपैकी डिझेल टाकी फुल केली, फ्रेश झालो टकाटक. आणि आता निघूया डायरेक्ट बंगालमध्ये एंट्री. टीपी काढली बंगालची आणि आता घुसूया बंगालमध्ये. तो चलो निकलते बंगाल की ओर. तर बावडी इथं आता ही ओडिसाची जामसोलाची बॉर्डर पास केली ना, इथं लागतं बघा तुम्हाला झारखंड. लगेच लागतं झारखंड. झारखंडची बॉर्डर वगैरे काय नाही, फक्त झारखंड नावाला आहे, जमीन आहे झारखंडची. बाकी झारखंडचा काही विषय नाही इथं. आणि त्यानंतर लागतं बंगाल. एकाच जागेवर 3 बॉर्डर आहेत, म्हणजे बॉर्डर नाही पण जमिनी त्यांच्या आहेत. आता आपण आहे सध्या झारखंडमध्ये. झारखंड इथं लागतं बरोबर 5-7-8 किलोमीटर पर्यंत असतं हाय झारखंड.
आता हे 3 बैरागोडापर्यंत आणि तिथून ते 3 6 7-8 किलोमीटर आहे म्हणजे झारखंड. मग त्यासाठी त्यांनी बॉर्डर वगैरे नाही इथं तेवढं जायला, असंच त्यांनी ठेवलेलं आहे फ्रीमध्ये. आणि मग लागतं बंगालचा मग काटा लागेल 120 रुपये द्यायचे तिथे. आणि मग डायरेक्ट मग बंगाल TPP आली आपली, काय विषय नाही. तर चला जाऊया आणि बंगालमध्ये एंट्री मारूया ताबात. पोलीसवाली तेवढी भेटाय नको, इलेक्शन झाले काल, जरा दामोदमी असणार आहे, बाकी काय विषय नाही. बघू चला कसं होतं. ही आली बघा पश्चिम बंगालची बॉर्डर. काटा आहे, काटा करायचं निघायचं. जर ओव्हरलोड असेल तर बाहेरनं टाकायची इकडून 300 रुपये घेतात आणि इथून घेतो 120 रुपये. का लाईन लागले बाबा. आणि इथून पुढे सगळं पैसेच वाटायचे, 50-100. पाहून 12:30 वाले जेवायला थांबले, काय ते जेवण करून निघू. मच्छी बिच्छी खाऊ मस्त पैकी. हॉटेल आहे हे, पार्किंग आहे, लागल्यात दोन्ही धरून. चला निघूया जेवण करून. जेवायला थांबलोय, मस्त अशी मच्छी घेतले, बंगालची फेवरेट रोहू बघू शकता. नादुखोळा मस्त असं जेवण करू आणि निघू. माझं राहिले 117 किलोमीटर. तुमचं किती राहिले अंतर? 200 राहिले. अजून दानकुणीच्या पण पुढं आहे त्यांचं. आपल्या पुढं जवळजवळ 100 जायचंय. तर चला जेवण उरकू पटापटा निघून जाऊ. भावनं मस्तपैकी जेवण झालं आणि आता कल्टी मारूया आणि पोचूया कंपनीत. 117 किलोमीटर आपलं राहिले, 2 तासाचा रोड आहे. चला जाण जाऊ. आता एंट्री वाटीतच जायचं, 2 ठिकाणी चेकपोस्ट, बाकी कुठं नाही कोण भेटत. तर चलो निकलते. टन आत इकडून मी गेलो नव्हतो, पहिलं पुढनं गेलेलो, तिथून वाढतंय 10 किलोमीटर म्हणून मधनं टाकली, शॉर्टकट आहे. गाडी कुठं वायरा बिरा लागून म्हणजे झालं. पहिलं बघितलं मोठ्या गाड्या जातात कसा गेली, ट्रक गेला एक म्हणून घातली. मग तर चला पोचूया कंपनी. 16 किलोमीटर राहिले. इलेक्शनचा दणका जोरात झालेला दिसतोय बरं का. सगळ्या रस्त्याला झेंडा लागले. कसं आहे, कुठं जागा शिल्लक ठेवलेली आहे प्रत्येक ठिकाणी. कुठं BJP, कुठं TMC, दणका जोरात आहे. चला आता इथनं पुढं आपल्याला राईट घ्यायचं, बघू कुठून घ्यायचा. सप्पय स्कीम गंडल्या, बारकाट रोड लागला राव. विचारून आलो असतं बरं वाटलं असतं. एकदम बारकाट वायरा बिरा लागले म्हणजे घोळ व्हायचा. बघा कसला लागलाय गावागावात. कंपनी राहिल्या 6-7 किलोमीटर, पण हे असला रोड लागलाय. यायला फिरून गेलो असतं परवडलं असतं. ते 10 किलोमीटर वाढलेलं, वायरा लागायला लागले, डोक्याला ताप आहे. फसली राव. इकडनं येऊन सगळं पाणीच पाणी आहे इकडं. आणि रस्ता इकडं लय बारकाट आहे, सगळ्या गाडीव क्रॅश पडल्या. हौदा घासतो इकडं तिकडं. हाईट असल्यामुळे आपली 7 फूट हाईट आहे, त्यामुळे असं कुठं घालायला भ्या वाटतात. ही बघा सगळी झाडं सगळी लागते ती. बारीक रोड आहे एकदम गावागावातनं. असं झाड बिडा आलं की टेन्शन मध्ये येतं. या 2 किलोमीटर राहिले फक्त. एकदा त्या मेन रोडला निघावं, तिकडं आहे घालू दे, मग फिरून जाईल वाटलं. पण आता एकदा घातल्यात तर आता गेलंच पाहिजे. त्या गाडी मी घालत नाही. मला माहित होतं मागच्या वेळी मी तिकडून गेलेलो. तो रोड टापोटाप आहे, मोठा रोड आहे. तो बारकाट रोड आहे राव. मी म्हणलं शॉर्टकट आहे, आता टाइम आहे आपल्याकडे, जाऊया म्हणून घातली. नाही तर घातली नसती मी तशी. बघितलं नव्हता रोड केवढा आहे, काय मोठा रोड दाखवत होता मॅपला म्हणून घातली. बघू शकता रोड. गाव आले की टेन्शन मध्ये येते. गावात वायरा लागते रे का काय, कौलन बिवलं घराची लागते ती. अवघड जाय राव. सगळ्या बाबळ्या फेबळ्या आहे त्या. एकदाच त्या 3-3.5 किलोमीटरच्या त्या पट्ट्यातनं बाहेर पडलो, मेन रोडला लागलो. तो सरळ येतो कलकत्त्यावरनं रोड, राणी आठवरनं, आणि मी आलो इकडनं. त्यामुळे खेळ झाला जरा. चला असू द्या, काही विषय नाही. आलो हे महत्वाचं आहे. घासाघाशी झाली लय ठिकाणी, पण निघलो सुखरूप बाहेर देवाच्या कृपेनं. तर चला आला आता. 2 किलोमीटर राहिले लेफ्टला. चला पोहोचूया. एक बॉक्स अशा तऱ्हेनं आलेला आहे खाली, बघू शकता. अशा तऱ्हेनं भावून आपली गाडी झालेली आहे खाली आणि टकाटक काम झालेलं आहे ओके मध्ये. आता एक भरायला ऑर्डर आलेली आहे, पण ते 2 मिनिटात कन्फर्म होते. झालं तर जाऊ लगेच भरायला. बाहेरच्या बाहेर भरायचे धुलागडच्या टोलच्या तिथं. मग इथून जवळजवळ 20-25 किलोमीटर असेल. तर बघू कसं होतंय. तर हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.